ज्या दिवशी पर्णिकाची व्हॅक्सिन असते ना त्या दिवशी जास्त टेन्शन तर मलाच जातं, कारण यार काही व्हॅक्सिनमुळे पर्णिका आजारी पडते आणि ते आजारी पडले म्हणजे माहेबीचित लागत नाही. तर आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये ना, हा खाऊचा डब्बा आमच्यासोबत असतोच. डॉक्टरचा चेहरा एवढा पाठ झाला आहे की त्याला पाहता क्षणीत रडायला लागते. फायनली व्हॅक्सिन वगैरे घेऊन झाले आणि आम्ही निघाले घरी जायले. आईचा फोन आला होता, येतेस तर इकडे येऊन जाय, म्हणजे माहेर जवळ असले की असंच असतं. जाता जाता हे छानसे मस्त असे फ्रॉक दिसले, हेवी घेतले आणि आम्ही पोचलो घरी. मामा तर वाटच बघत होता. आल्या आल्या डायरेक्ट आबांकडे गेली आणि आबांजवळच बपून गेली. मग आई बोलली, आता ही झोपलीच आहे, तिथपर्यंत आपण चल बाजारातून येऊ. म्हटलं बाजारात कशाला? तर ती मला बोलली की माझ्याकडून तुला संक्रांतीची साडी भेटते. आणि मला हे ऐकीचं एवढा आनंद झाला, हो बो साडी भेटते मग मले. तर आम्ही शॉपमध्ये आले आणि आईले बोलली, कशाला यार साडी वगैरे, तुझी वारी आली की तुझ्या वारीला घेजो ना. मग माझी आई बोलली, तू बी घे, तुझ्या साडीपेक्षा भारी माझ्या वारीला मी साडी घेईन. आणि हे ऐकीसन मला घर भारी वाटलं. काय विचार आहे, भारी. आणि हे साडी मला आवडली होती. कशी आहे कमेंट करीसन नक्की सांगा. असं म्हणतात की संक्रांतीले आईनं लेकीले वाण म्हणून काहीतरी द्यावं, तर हेच ते साडी. साडी फक्त एक निमित्त आहे, पण तिचं माझ्याबद्दलचं हे प्रेम आहे. विषय असा आहे, कसं ना, आईला प्रत्येक गोष्टीचंच कौतुक असतं. तर असा होता आजचा दिवस. मग चला म्हटलं आता कामं झाले, जातो आम्ही आमच्या घरी. मग भाऊला म्हटलं, चला मला सोडी दे रे भाऊ. मग आता आम्ही चाललो घरी. बाय, जय श्रीराम.